अंगणवाडी सेविका, आशा सेविका व आरोग्य विभागाकडून आबेगावात 4 डिसेंबरला जंतनाशक मोहीम। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। घोडेगाव संपूर्ण भारतात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे। आबेगाव तालुक्यामध्ये बुधवारी 4 डिसेंबर रोजी 410 अंगणवाडी, 278 शासकीय विद्यालये, 23 खाजगी शाळा व महाविद्यालयामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे। जंतनाशकाच्या संसर्गामुळे लहान बालके व किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय, भूक मंदावणे, अशक्तपणा, चिडचिडेपणा, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व वजन घटणे यासारख्या समस्या उद्भवतात व या उद्भवणाऱ्या समस्यामुळे मुलांचा शारीरिक विकास तसेच बौद्धिक विकास वाढण्यास विपरीत परिणाम होतात। आबेगावात तालुक्यामध्ये 4 डिसेंबरला 410 अंगणवाडी, 278 शासकीय विद्यालये, 23 खाजगी शाळा व महाविद्यालयामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे। यामध्ये अंगणवाड्यातील 1 ते 6 वयोगटातील 14,008 बालके, 6 ते 19 वयोगटातील 36,608 तसेच शालाबाह्य 479 मुला-मुलींना जंतनाशक औषधाची मात्रा तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्र, 49 उपकेंद्रे यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे। ही मोहीम अयशस्वीरित्या एकाच दिवशी पूर्ण करण्यासाठी तालुक्यात आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत चपटे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 वैद्यकीय अधिकारी, 96-93 आरोग्य कर्मचारी व 235 आशा सेविकांना यांच्यामार्फत करण्याचे नियोजन केले आहे। मोहिमेअंतर्गत 1 ते 2 वयोगटामध्ये 400 मिलीग्रॅम गोळीची मात्रा तसेच 2 वर्ष ते 19 वर्ष वयोगटामध्ये 400 मिलीग्रॅम जंतनाशक गोळीची मात्रा देण्यात येणार आहे। ही गोळीची मात्रा मोफत देण्यात येणार असून ही गोळी जेवल्यानंतर चावून खावी व त्यानंतर पाणी प्यावे। गोळी न चावता गिळल्यास गोळीचा हवा तेवढा फायदा होणार नाही। ही गोळी घेतल्याने शरीरातील जंताचे निर्मूलन झाल्याने मुलांमध्ये पोषणाची समस्या रोखली जाते। त्यामुळे मुलींची कार्यक्षमता तसेच एकाग्रता वाढते। जंताची लागण ही दूषित पाणी, दूषित माती, दूषित अन्नपदार्थ, कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाणे, अस्वच्छ शौचालय आदी मार्फत प्रसार होतो। याचा संसर्ग टाळण्यासाठी नखे नियमित कापणे, स्वच्छ पाणी पिणे, खाद्यपदार्थ झाकून ठेवणे, स्वच्छ पाण्याने फळे व भाज्या धुवून घेणे, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, उघड्यावर शौचास बसू नये, हात साबणाने धुवून आदी सवयींचा अवलंब करून आपणास जंताचा प्रादुर्भाव 100% रोखू शकतो।